हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत झटपट, टेस्टी आणि त्याचबरोबर अगदी सोपी रेसिपी. ही रेसिपी टी टाईम स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी 4 बटाटे घेतले आहे. आता ह्या बटाट्याची आपण छान सालं काढून घेऊया. तुम्ही इथे बटाट्याची कुठलीही जात वापरू शकता. राजापुरी, सोलापुरी, आळंदी, नाशिकचा कुठलाही बटाटा तुम्ही इथे वापरू शकता. आता हे बटाट्याचे सालं काढून घेतले आहे आपण. आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊया आणि त्या पाण्यामध्ये आपण हे सगळे बटाटे किसून टाकूया. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुलांना किंवा कष्टकरी व्यक्तींना बटाटा हा खूप महत्त्वाचा आहे. आता इथे चवीनुसार आपण मिरची घेऊया. इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहे आणि आता ह्या मिरच्या मी छान मधून काप देऊन छान बारीक चिरून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची दळूनही यात घालू शकता. त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये पोटॅशियमही भरपूर प्रमाणात आहे आणि मॅग्नेशियम आणि फॉस्फरसही अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडांच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी, मजबूतीसाठी बटाटा हा आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. जे लोक एका ठिकाणी बसतात, ज्यांचं शारीरिक हालचाल कमीत कमी आहे, त्यांनी बटाटा हा जरा सबुरीनेच खावा. परंतु ज्यांचं कष्टाचं काम आहे आणि जी खेळ खेळणारी मुलं आहेत, त्यांनी बटाट्याचे सेवन नक्की करावं. परंतु बटाटा हा उकडवून तसाच खाल्लेला कधीही फायदेशीर असतो. नुसताच उकडलेला बटाटा त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे एनर्जी देतं आणि दीर्घकाळापर्यंत तो खेळाडू स्फूर्तिदायक फील करतो. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन B6 असल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, ताणतणाव दूर होतो. त्यामुळे बटाटा हा आहारात आपल्या महत्त्वाचा आहे. आता इथे आवडीनुसार मी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता हा बटाटा आपण पाण्यातनं काढून घेऊया आणि पूर्ण आपल्याला बटाट्याचं पाणी छान पिळून काढायचं आहे. बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो आपल्याला शक्य होईल तितका काढता येईल का याचा प्रयत्न करायचा. म्हणजे पाण्यामध्ये घालून बटाटा 2 वेळा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे तो छान पिळून घ्यायचा. म्हणजे शक्य तितका स्टार्च यातनं निघून जातो आणि बटाटा जितका शक्य होईल तितका आपण पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये मॉइश्चर किंवा पाणीचं जे प्रमाण आहे ते आपण शक्य तितकं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा बटाटा छान पिळून घेतलेला आहे. आता हा पिळून घेतलेला बटाटा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी बेसिक मसाले घालून आपल्याला ही डिश तयार करून घ्यायची आहे. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकतं, इतकी सोपी आहे आणि त्यातही ही रेसिपी अगदी झटपट होते. आता आपण ह्या बटाट्यामध्ये जी आपण चिरून घेतलेली मिरची आहे, ती मिरची घालूया आणि कोथिंबीर. आता यामध्ये अगदीच पाव चमचा इतकी काळी मिर पावडर आपल्याला घालायची आहे आणि चवीनुसार मीठ. मीर पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अधिक मीर पावडर घालून तिखट करू शकता. परंतु आपण यात हिरवी मिरचीही घातली आहे, त्यामुळे मीर पावडर आपल्याला अगदी बेताने घालायची आहे. पण तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही त्यात मीर पावडरचं प्रमाण वाढवू शकतात. अगदी बेसिक मसाल्यांमध्ये खूप काही तामझाम न करता अगदी चविष्ट अशी ही रेसिपी होते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी आणि क्रिस्पीनेस आणण्यासाठी यात अगदीच 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. मी यात 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे बटाट्याचे कटलेट्स किंवा बटाटा, क्रिस्पी बटाटा तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता आणि आपण हे
शक्य तितके पण पिठात घातल्यानंतरही पिळून घ्यायचे आहे आणि एका पॅनवर आपण हे सगळे जे कटलेट्स किंवा बटाटा क्रिस्पी आहे ते शालो फ्राय करून घेऊन तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे डीप फ्रायही करू शकतात, परंतु डीप फ्रायपेक्षा हे शालो फ्रायच खूप छान लागतात. आता मंद आचेवरती आपल्याला साधारण 5 मिनिटं इतकं वेळ लागतो हे जे बटाटा क्रिस्पी आहे हे शालो फ्राय करण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला जे एक्स्ट्रा त्यात पाणी आहे, मॉइश्चर आहे ते पिळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते पॅनवर थापून घ्यायचे आहे आणि मंद आचेवरती शालो फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. 1-2 वेळा पलटून हे जे कटलेट किंवा बटाटो क्रिस्पी आहे, हे आपल्याला अशा पद्धतीने सगळे शालो फ्राय करायचे आहे. तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पनेस आवाज एकदम छान आणि क्रिस्पी होतात हे. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि जर आवडत असतील तर व्हिडिओ खाली एक कमेंट, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चमचमीत चटपटीत रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.